ऑब्विसली गुरुवारी मित्रांनो राजा शिवाजी चित्रपट रिलीज झाला मराठी लँग्वेजमध्ये, हिंदी लँग्वेजमध्ये आणि ओव्हरऑल सगळ्या लँग्वेजमध्ये रिलीज होणार होता. पण ते मेकर्सच्या ते जमलं नाही, मराठी आणि हिंदीमध्ये झाला. आणि मी बघितलं गुरु आपलं शुक्रवार, शनिवार, रविवार खचाखच भरलेला आहे. हिंदीपेक्षा मराठी ऑडियन्स ही या चित्रपटाला भरपूर येते. हे मी खूप बघितलं. लिटरली कॉलेजची मुलं, म्हातारे कोतारे आणि लहान मुलांना घेऊन फॅमिली येते. माझ्या रिव्ह्यूमध्ये तर तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही रिव्ह्यू माझा बघितला नसेल तर बघा. तर मित्रांनो या मूवीची खरंच तर गरजच नाही रिव्ह्यूची, कारण की कंटेंट खूप एवढा भारी आहे. तो कंटेंट बघून ना मला माझ्या शाळेतला इतिहासाच्या धड्यामधलं ते अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट आठवली. आणि तसाच हा चित्रपटामध्ये जो शेवटचा क्षण आहे ना तो तसाच आहे मित्रांनो. तुम्हाला नॉस्टॅल्जिया फील होईल, तुम्हाला शाळेतल्या ज्या गोष्टी आठवतील. रितेश देशमुख ॲज छत्रपती शिवाजी महाराज की सूट होत आहेत का, हे आपण ट्रेलर टीझर मध्ये आपल्याला वाटलं नाही. लेकिन काही काही क्षणी पिक्चर मध्ये मी बघताना की मला वाटलं की हा यार, काही जागी नाही वाटत, पण काही जागी ते इमोशन, ते डायलॉग दाखवताना की वाटतं की हा आहेत बाबा, आपल्या झलक वाटते रितेश देशमुख मध्ये, हे मी बघितलं आहे. आणि रितेश देशमुखची डिरेक्शन झालं, ऍक्टिंग झाली, रायटिंग पण खूप छान लिहिलंय यार त्यांनी, म्हणजे खूप छान प्रकारे डिरेक्शन पण खूप छान प्रकारे दाखवलंय. आणि मुख्य म्हणजे जे कलाकार आहेत, ओ माय गॉड, अभिषेक बच्चन. मी अभिषेक बच्चनची खास तारीफ करेल. एक छोटा रोल आहे, म्हणजे चित्रपटामध्ये भरपूर वेळ आहे सुद्धा, परंतु काय भारी ऍक्टिंग केली राव. हो, खरंच केली आहे. तिचे डायलॉग ना खूप भारी आहेत मित्रांनो. तुम्ही जेव्हा डायलॉग बघताल ना, प्रत्युत्तर देण्यामध्ये कसे डायलॉग आहे ना, ते खरंच डायलॉग मला खूप आवडले. आणि संजू बाबांचा विचार केला ॲज अफजल खान भाई, मतलब जे आपण नेहमी बघतो संजू बाबांना एक ॲज अ विलन, ते पण अफजल खान म्हणून त्याचं कास्टिंग झाली, हे खूप भारी वाटलं मला. आणि बडी बेगम मतलब आधी आदिलशाहीची आई बर का. हा, तेच बडी बेगम म्हणून विद्या बालन दाखवलेली आहे. तिचा ऑरा, तिची डायलॉग डिलिव्हरी तिची पण खूप भारी. कॉस्ट्युम डिझाईन, मुख्य म्हणजे कॉस्ट्युम डिझाईन, त्या काळात कॉस्ट्युम कसे असावेत याचं प्रॉपर नॉलेज, प्रॉपर अभ्यास केलेला आहे मेकर्सने. चित्रपटाचा जर बजेटचा विचार केला, 200 म्हणते, 150 म्हणते, माझ्या मते 150 करोडमध्ये काही समथिंग आहे. ऑफिशियल फिगर येतीलच. आणि 3 दिवसाचं कलेक्शन सुद्धा आपण या चित्रपटाचा सोल म्हणजे अजय अतुलचं म्युझिक. हो, अजय अतुलचं म्युझिक या चित्रपट नसलं असतं ना, लोकांनी ट्रोल खूप केला असतं, कारण की म्युझिक आहे तर चित्रपट आहे. आपण छावा चित्रपटामध्ये सुद्धा लक्ष्मण उत्तेकरांना आपण म्हणलो होतो की महाराष्ट्र म्हणत होता की अजय अतुलच म्युझिक पाहिजे मराठी चित्रपटामध्ये. ते का त्यांना कळालं असेल, ही माझी मेकर्सला विनंती आहे की अजय अतुलचं म्युझिक तुम्ही सुद्धा भारी दाखवलंय मित्रांनो. आणि हिंदी कलाकार जर मराठी चित्रपट बनवत असेल ना, त्यांना एकच विनंती की मराठी चित्रपटामध्ये म्युझिक पाहिजे, अजय अतुलचंच पाहिजे. आणि तुम्हाला त्या दोघां आर्टिस्ट दिसत असेल मेहनत की काय म्युझिक आहे, रिपीट व्हॅल्यू आहे भाई म्युझिक. खरं आता आपण ही सगळ्या गोष्टीबद्दल, पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट बद्दल बोललो, आता बोलूयात निगेटिव्ह ऍस्पेक्टकडे. सॉरी, पण महाराजांचा जरी चित्रपट असला तरी काही शेवटी चित्रपटच आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असणार. मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो, मराठी चित्रपटामध्ये असणारा नेहमीचा प्रश्न CGI आणि VFX. हो, मराठी चित्रपटांना काय झालंय की बजेट मनासारखं भेटत नाही, ते कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि मेन म्हणजे CGI आणि VFX मध्येच ते कॉम्प्रोमाइज करतात. तरी याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे, पण नाही जमलेलं नाही आहे. आपण जर बघतील अफजल खानाची 2 हत्तीची लढाईमध्ये हत्तींना प्रॉपर दाखवलेलं आहे, परंतु ते थोडे रिअलिस्टिक वाटत नाही, कारण की आपल्याला जी सवय लागली आहे हॉलिवूडमध्ये, बॉलिवूडमध्ये रिअलिस्टिक मूवीज दाखवण्याच्या. आणि काही जागी फरीद खान, हा ते मला सीन आठवला. फरीद खान जेव्हा ताजमहल बनवतो तेव्हा लिटरली तो जेव्हा त्याचा संवाद चालू आहे, डायलॉग चालू आहे, आणि जेव्हा बॅक टर्न मला सीन आठवला. फरीद खान जेव्हा ताजमहल बनवतो तेव्हा लिटरली तो जेव्हा त्याचा संवाद चालू आहे, डायलॉग चालू आहे, आणि तो एक डायलॉग आहे, मराठों से तो हम कभी और लड़ लेंगे, पहिले ताजमहल बना ले. तो डायलॉग मध्ये लिटरली जो टर्न होतो ना, असं वाटतं पोस्टर चिटकवले ताजमहलचं. म्हणजे ही अशा काही गोष्टी आहेत की VFX. आणि काही बाबतीत कास्टिंग ही बऱ्यापैकी चांगली आहेच, परंतु काही गोष्टीत अजून जर त्याला एक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जी गोष्ट दाखवलेली अफजल खानाची, बडी बेगम कोण होत्या, त्याचं आपल्याला सगळं माहितीच आहे की आपल्याला स्वराज्य पाहिजे, आपला एकच झेंडा, भगव्याच्या खाली आपण स्वराज्याचं स्वप्न घेऊन छत्रपती शिवाजी महाराज निघाले होते. त्यांचे मोठे भाऊ संभाजीराजे मतलब शिवाजी महाराजांचे पुत्र नाही, तर त्यांचे मोठे भाऊ. त्यांच्याबद्दल भरपूर जणांना माहीत नसेल, त्यांच्याबद्दल पण खूप छान प्रकारे सांगितण्यात आलेलं आहे यार. ते मला खूप भारी वाटलं. आणि
खरंच त्यांची भेट कशा होणार होत्या, त्या काळातलं जे इमोशन आहे ना, त्या रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन दोघांची पेअरिंग खूप भारी आहे दिसली आहेत मला, आणि तेच या चित्रपटामध्ये मला आवडलेलं आहे. नक्कीच नक्कीच मंडळी, तुम्ही हा चित्रपट बघितला असणारच आहे. जर तुम्ही नाही बघितला तर नक्की बघा, फॅमिलीसोबत जा. संपूर्ण कुटुंबासोबत बघणारा चित्रपट रितेश देशमुखनी घेऊन आला आहे महाराष्ट्र दिनानिमित्त. नक्की जा बघा. हो, चित्रपट जसा तुम्हाला आवडला आहे तसाच चित्रपटाचा रिव्ह्यू माझा कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच एक नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन. तर हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय शिवराय.